नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे गुळाची लापशी. तर गुळाच्या लापशीसाठी मी छोटा असा भरडा घेतलेला आहे. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप, 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि हा छोटा भरडा जो आहे गव्हाचा तो टाकलेला आहे. त्याला असं मस्त हलवून घ्यायचं, छान भाजून घ्यायचे आहे. अगदी कमी गॅसवरती हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला गव्हाचा भरडा. हाय फ्लेमवर जर तुम्ही भाजायला गेला तर गव्हाचा भरडा हा आपला खाली लागू शकतो. त्यामुळे आपण मंद गॅसवरतीच हा भाजून घ्यायचा आहे. तर भरडा शिजवून घेण्यासाठी आपण आता गरम पाण्याचा वापर करणार आहे. तर आता ते गरम पाणी आपण करायला ठेवूयात. तर आपण 1 वाटी भरडा घेतला होता, तर आपण 2.5 वाटी असं पाणी घ्यायचं आहे गरम करू नये. आणि ते नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. 2.5 वाटी कशासाठी, तर 2.5 वाटी कमी जास्तीला लागू शकतो. त्यामुळे तर शक्यतो 2च वाटीमध्ये भागून जातं, पण असावं म्हणून आपलं अर्धी वाटी एक्स्ट्रा आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर आता मी या भरड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता छान उकळी अशी यायला लागलेले. तर आता आपण याला 5 मिनिटं असं झाकून ठेवूया. ते झाकून ठेवल्याने काय होईल, ते पटकन शिजला जाईल. तर आता आपण पाहू शकतो 5 मिनिटानंतर हा जवळजवळ 80% शिजत आलेला आहे भरडा, गव्हाचा भरडा. आपण चेक करूया ते आता शिजला की नाही वगैरे. तर आता हा 80% शिजलेला आहे. तर आपण आता याला जर लागलं तर पाणी टाकून घ्यायचं आहे, नाही लागलं तर नाही टाकायचं. पण आता थोडंसं मला पाणी टाकण्याची गरज वाटते, त्यामुळे मी हाताचा शिंतोडा दिलेला आहे, पाण्याचा शिंतोडा दिला आहे हाताच्या साहाय्याने. आणि आपण यानंतर झाकून ठेवणार आहे 2 मिनिटासाठी. तर आता 2 मिनिटानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि गव्हाचा भरडा आपला शिजून झालेला आहे. तर आता आपण एका कढईमध्ये तेल टाकले आहे. ते तुम्ही तेल किंवा तूपही टाकू शकता. तर त्या तेलामध्ये मी आता खोबऱ्याचे काप टाकलेले आहे, ते छोटे छोटे असे कट करून. आणि नंतर थोडे शेंगदाणेही मी घातलेले आहे. ते छान असे तळून झाले की आपण यामध्ये लापशी आपण शिजवलेली होती ती आपण टाकून घेत आहोत. आता लापशी आपण पूर्ण टाकलेली आहे. आता याला आपण चांगलं उलटण्याच्या साहाय्याने आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे या शेंगदाणे किंवा आपले जे खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत त्यामध्ये. आणि नंतर आपण 1 वाटी असा गूळ घेतलेला आहे. तर आता आपण गुळाची जर लापशी करतो तर गूळ तर टाकावंच लागणार. साखरेची लापशी अशी एवढी चविष्ट अशी लागत नाही, तर आम्ही नेहमी करताना गुळाचीच लापशी करत असतो. तर गुळाची लापशी छानही असते, पौष्टिक आहे आणि पोटही भरतं. तर आता आपण हा गूळ चांगला खिसून घेतलेला होता, त्यामुळे मिक्स होण्यासाठी टाईम लागत नाही, अगदी लवकर होतं. आता त्यामध्ये आपण एकदम चिमूटभर असं मीठ टाकलेलं आहे आणि वेलदोड्याची पूड टाकलेली आहे. वेलदोडे बारीक करताना मी थोडीशी साखर घातली होती, त्यामुळे वेलदोडे छान असे बारीक झालेले आहे ते. आणि वेलदोडे पूड टाकल्याने कसं छान असा फ्लेवर येतो, सुगंधही येतो. तर आता जवळजवळ आपली लापशी तयार होत आलेली आहे. आता याला आपण 2-3 मिनिटासाठी असं झाकण ठेवून आपण शिजू देणार आहोत, एकदम मंद गॅसवरती. आता 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकून काढून पाहिलं तर मस्त अशी छान अशी लापशी तयार झालेली असते. तर गुळ हा त्याच्यामध्ये छान असा मुरलेला असतो. तर तयार आहे आपली लापशी. तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या अन्नपूर्णा किचनला. धन्यवाद.